Students, this is so late. After 2 days, we are meeting on that screen recording period. आपण पाठवलेलं आर्टिकल तुम्ही लिहिलं असेल कॉन्सन्ट्रेटली. त्या आर्टिकलचं नाव आहे आजच्या एक्सेस प्रेशर इनसाइड लिक्विड ड्रॉप और बबल. तर फिगरकड नीट पहा. फिगरकड नीट बघितल्यानंतर कळेल तुम्हाला. इथे एक ड्रॉप दाखवला आहे आपण. त्या ड्रॉपची रेडियस आर आहे आणि त्यावरून एक डॉटेड लाईन दाखवली आहे. ती नंतरचं रेडियस वाढवलेली रेडियस आहे. म्हणजे या ड्रॉपची साईज आपण वाढवणार आहे. म्हणजे याचा रेडियस जे आर आहे तर आणखीन डेल्टा आर दिसते तुम्हाला. एक ट्रायंगुलर डेल्टा म्हणते त्याला ना आर. डेल्टा आर इज इन्क्रीज इन रेडियस. सो इन्क्रीज इन रेडियस. रेडियस इन्क्रीज केली की एरिया काय होणार आहे? वाढणार आहे. मग ज्यावेळेस आपण एरिया वाढवतो त्यावेळेस देअर शुड बी सम वर्क डन अगेन्स्ट द कोहेसिव्ह फोर्सेस. त्या ठिकाणी जे लिक्विडमधले कोहेसिव्ह फोर्स त्यांच्या अगेन्स्ट वर्क होत असतं. मग ते वर्क इथं आपल्याला काढायचं आहे. तर टायटल काय आहे? एक्सेसिव्ह प्रेशर किंवा एक्सेस प्रेशर इनसाइड लिक्विड ड्रॉप अँड बबल. त्यासाठी काय केलं आपण? एक ड्रॉप घेतला आहे आर रेडियसचा. कन्सिडर ए स्पेरिकल लिक्विड ड्रॉप ऑफ रेडियस आर हुज इनसाइड प्रेशर इज पी आय. जसं इनसाइड प्रेशर पी आय आहे अँड आउटसाइड प्रेशर इज P0. P0 म्हणजे PO म्हणू आपण. तर आउटसाईडसाठी O आणि इनसाईडसाठी आय. तर असा एक लिक्विड ड्रॉप आहे. ती रेडियस आर आहे. तर इनसाईडचं प्रेशर पी आय आहे आणि आउटसाईडचं प्रेशर PO आहे. ॲज द ड्रॉप इज स्पेरिकल सो दॅट प्रेशर इनसाइड द ड्रॉप इज PI इज ग्रेटर दॅन प्रेशर आउटसाईड P0 किंवा PO. ड्रॉप स्पेरिकल असल्यामुळं त्याच्या इनसाइडचं प्रेशर ॲज द ड्रॉप इज स्पेरिकल सो दॅट प्रेशर इनसाइड द ड्रॉप PI इज नको. आता इनसाइड द ड्रॉप इज नको. PI इज ग्रेटर दॅन प्रेशर आउटसाइड. आउटसाइड प्रेशर PO पेक्षा इनसाइड प्रेशर PI हे नक्कीच काय असतं? जास्त असतं ड्रॉपमध्ये. देअरफॉर एक्सेसिव्ह प्रेशर म्हणजे काय? एक्स्ट्राचं प्रेशर ड्रॉपकडे असणार. कसं काढणार तुम्ही? आउटसाईड प्रेशर PO आहे, इनसाइड प्रेशर PI आहे. तर एक्सेस म्हणजे एक्स्ट्रा प्रेशर किती? PI मायनस PO. देअरफॉर द एक्सेसिव्ह प्रेशर इनसाइड द ड्रॉप इज PI मायनस PO. आपला कळलं इनिशियली एक्सेस प्रेशर PI मायनस PO आहे. लेट दिस ड्रॉप इज इन्क्रीजेस टू रेडियस R प्लस डेल्टा आर. पहिली रेडियस ड्रॉपची किती होती? आर होती. आता आणखीन ते आर नीट क्लिअर करा. आर आहे ते आर प्लस डेल्टा आर म्हणजे डेल्टा आरनं रेडियस वाढवली. वेअर डेल्टा आर इज द इन्क्रीज इन रेडियस ऑफ ड्रॉप विच इज व्हेरी स्मॉल. म्हणजे या ठिकाणी जे डेल्टा आर आहे ती इन्क्रीज इन रेडियस आहे आणि ती रेडियस खूप खूप स्मॉल आहे. इन्क्रीज इन रेडियस DR हे खूप स्मॉल इन्क्रीज आहे या ठिकाणी. देअरफॉर आता मला सांगा अगोदरचा एरिया किती आहे? रेडियस अगोदरची आर आहे आणि नंतर इन्क्रीज किती केली की डेल्टा आर. म्हणजे नंतरची रेडियस झाली किती? आर प्लस डेल्टा आर. तर आपण अगोदर काय करायचं आहे? जे आपली आर रेडियस आहे त्या आर रेडियससाठीचा एरिया काढायचा. ड्रॉप स्पेरिकल आहे. स्पेरिकल ड्रॉपचा एरिया किती असतो? 4π इंटू रेडियस स्क्वेअर. तो इनिशियल सरफेस एरिया ऑफ ड्रॉप A1 इज इक्वल टू 4πr स्क्वेअर. 4πr स्क्वेअर काय झाला? इनिशियल एरिया. अँड फायनल एरियामध्ये झालं आहे काय? रेडियस डेल्टा आरनं वाढली आहे. म्हणून फायनल सरफेस एरिया A2 इज इक्वल टू 4π इन ब्रॅकेट R प्लस डेल्टा आर. जिथं आपण 4πr स्क्वेअर लिहिलं होतं आता आरची जागा R प्लस डेल्टा आरने घेतली. म्हणजे एरिया वाढलेला आहे. का वाढला? कारण रेडियस वाढली आहे. 4πr प्लस डेल्टा आर ब्रॅकेट स्क्वेअर हे झाला फायनल एरिया. ज्यावेळेस आम्ही ड्रॉपला वाढवलं डेल्टा आरने रेडियस वाढवली तर एरिया देखील वाढला. सो A2 इज इक्वल टू 4π. आता R प्लस डेल्टा आर ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपांशन किया है यहाँ. R प्लस डेल्टा आर यानी A प्लस B ब्रैकेट स्क्वेयर का एक्सपांशन. ए स्क्वेयर प्लस 2AB प्लस B स्क्वेयर ये फॉर्मूला यहाँ यूज़ किया है. ए यानी R है R स्क्वेअर प्लस 2R इंटू डेल्टा आर प्लस डेल्टा आर स्क्वेअर म्हणजेच A स्क्वेअर प्लस 2AB प्लस B स्क्वेअर हे एक्सपांशन आहे R प्लस डेल्टा आर ब्रॅकेट स्क्वेअरचं. तर A2 किती आलं? 4π इन ब्रॅकेट R स्क्वेअर प्लस 2R डेल्टा आर प्लस
डेल्टा आर स्क्वेअर. आता मित्रांनो डेल्टा आर आधी सांगितलं इन्क्रीजिंग रेडियस आहे पण ती व्हेरी स्मॉल आहे. जर डेल्टा आर स्मॉल असेल तर डेल्टा आर स्क्वेअर देखील व्हेरी व्हेरी काय होईल स्मॉल. बट डेल्टा आर इज व्हेरी स्मॉल सो येते 80 वाढतो आहे. बट डेल्टा आर इज व्हेरी स्मॉल सो डेल्टा आर स्क्वेअर इज निग्लेक्टेड. म्हणून डेल्टा आर स्क्वेअर वरच्या ब्रॅकेटमधलं निग्लेक्ट केलं कारण डेल्टा आर स्मॉल असल्यामुळं डेल्टा आर स्क्वेअर आणखीन स्मॉल असेल खूप त्यामुळे त्याला निग्लेक्ट करून टाकलं. म्हणून A2च्या फॉर्म्युल्यात काय राहिलं मग 4π इंटू आर स्क्वेअर प्लस 2r डेल्टा आर. डेल्टा आर स्क्वेअर जे शेवटचं ते निग्लेक्ट केलं आहे कारण डेल्टा आर स्मॉल आहे. डेल्टा आर स्क्वेअर आणखीन स्मॉल असेल म्हणून त्या थर्ड जो ॲडिशनचा फॅक्टर तो निग्लेक्ट करून टाकला. म्हणून A2मध्ये राहिलं काय आता 4π इंटू आर स्क्वेअर प्लस 2r डेल्टा आर इज द फाइनल एरिया. सो फाइनल एरिया का डिवीजन 4π आर स्क्वेयर प्लस 4π से 2 को मल्टीप्लाई करो 8π आर इंटू डेल्टा आर. व्हाट इज दिस? दिस इज द A2 फाइनल एरिया. तो हमारे पास इंक्रीज इन एरिया भी निकाल सकते हैं हम क्योंकि हमारे पास फाइनल एरिया है और इनिशियल एरिया है. नाउ इंक्रीज इन एरिया इज गिवन बाय. इंक्रीज इन एरिया क्यों? क्योंकि वर्क डन के लिए इंक्रीज इन एरिया चाहिए. इन केस ऑफ ड्रॉप जब भी हम लिक्विड के बारे में इन एरिया को बढ़ाते हैं तब वर्क डन होता है और उस वर्क डन में इंक्रीज इन एरिया का बहुत इंपॉर्टेंट रोल है. इसलिए हम इंक्रीज इन एरिया निकालने वाले हैं. तो फाइनल एरिया A2 था, इनिशियल एरिया A1 था. सो इंक्रीज इन एरिया DA इज इक्वल टू A2 माइनस A1. तो A2 क्या है 4π आर स्क्वेयर है और A2 की वैल्यू अभी हमने निकाली 4π आर स्क्वेयर प्लस 8π आर डेल्टा आर. A2 है माइनस 4π आर स्क्वेयर इनिशियल एरिया. सो A2 की वैल्यू 4π आर स्क्वेयर प्लस 8π आर डेल्टा आर और माइनस A1 की वैल्यू 4π आर स्क्वेयर. सो प्लस 4π आर स्क्वेयर माइनस 4π आर स्क्वेयर गेट्स कैंसल. व्हाट इज द इंक्रीज इन एरिया 8π आर डेल्टा आर. 8π आर डेल्टा आर इज द इंक्रीजिंग एरिया. सो दिस इज़ द इंक्रीज इन एरिया. अब जब ये एरिया इंक्रीज होता है तब वहाँ वर्क डन होता है और वही वर्क डन एनर्जी के फॉर्म में स्टोर होता है. दिस इंक्रीज इन एरिया इज ड्यू टू वर्क डन DW विच इज स्टोर्ड एज एक्सेस सरफेस एनर्जी इन. क्या इम्पॉर्टेंट पॉइंट है बहुत. जब हमने उस ड्रॉप का एरिया बढ़ाया तब हमने वर्क डन किया है अगेंस्ट कोहेसिव फोर्सेस क्योंकि कोहेसिव फोर्सेस मॉलिक्यूल को नीचे ले जाते हैं इंक्रीज. तो इंक्रीज नहीं है वो एरिया को इंक्रीज नहीं होने देते लेकिन तभी हमने एरिया को इंक्रीज किया है अगेंस्ट द कोहेसिव फोर्स. तो वर्क डन होगा और वही वर्क डन इन द फॉर्म ऑफ एनर्जी स्टोर होगा. सो दिस इज द वर्क डन DW. और DW वर्क डन कैसे निकालेंगे? जो भी लिक्विड लिया हमने जिसका भी हमने ड्रॉप लिया है उस लिक्विड का सरफेस टेंशन अगर मालूम है और इंक्रीज इन एरिया मालूम है तो एक नया फॉर्मूला ध्यान में रखिए कि वर्क डन इन इंक्रीजिंग द एरिया इज इक्वल टू सरफेस टेंशन ऑफ दैट लिक्विड इनटू इंक्रीज इन एरिया. ये फॉर्मूला होता है किसका? वर्क डन का. अगर आप डीपली स्टडी करेंगे प्रीवियस पीरियड को सरफेस एनर्जी सरफेस टेंशन को तो आपको ये फॉर्मूला मिल सकता है कि जब हम एरिया को इंक्रीज करते हैं तब जो भी वर्क होता है वो वर्क सरफेस टेंशन इनटू इंक्रीज इन एरिया होता है. तो T इंटू 8π आर इंटू डेल्टा आर ये हमारा हो गया वर्क डन इन इंक्रीज इन एरिया. दिस वर्क डन कैन बी रिटर्न इन द फॉर्म ऑफ एक्सेस फोर्स. लेकिन यही वर्क डन इन द फॉर्म ऑफ एक्सेस फोर्स एंड डिस्प्लेसमेंट में लिखते हैं क्योंकि फोर्स लगाने के बाद ही आपका एरिया इंक्रीज हुआ है. तो दिस वर्क डन कैन बी रिटर्न एज एक्सेस फोर्स F इंटू डेल्टा आर. हमने जितना भी फोर्स लगाया उस फोर्स को अगर आपने डिस्प्लेसमेंट यानी इंक्रीज इन रेडियस को मल्टीप्लाई किया तो आपको यहाँ वर्क डन मिलेगा. अगला फॉर्मूला. सो बट एक्सेस फोर्स इज गिवन बाय. अभी एक्सेस फोर्स F किसको बोलते हैं? एक्सेस प्रेशर इनटू सरफेस एरिया. क्योंकि प्रेशर यानी क्या है? फोर्स पर यूनिट एरिया. प्रेशर का फॉर्मूला सबको मालूम है फोर्स पर यूनिट एरिया. तो फोर्स का फॉर्मूला क्या होगा? हाँ, फोर्स इज इक्वल टू प्रेशर इनटू एरिया. लेकिन यहाँ एक्सेस फोर्स है तो प्रेशर भी एक्सेस होगा. तो एक्सेस
फोर्स इज इक्वल टू एक्सेस प्रेशर इनटू सरफेस एरिया। जब हम प्रेशर को एरिया से मल्टीप्लाई करते हैं तो फोर्स मिलता है। एक्चुअली हमें प्रेशर मालूम है, प्रेशर यानी फोर्स पर यूनिट एरिया, तो इससे हम फोर्स का फॉर्मूला क्या निकालेंगे, फोर्स इज इक्वल टू प्रेशर